आणि एवढं लेक्चर बघितल्यानंतर तुमचं 1 तासानंतरचा माइंडसेट जो असेल ना, तो खरंच बदललेला असेल बरं का, हे सीरियस मुलांसाठी. कारण आत्ता सीरियस नाही झाले, तर परीक्षेच्या आधी 1 महिना सीरियस होऊन रिझल्ट नाही येत सर. 5 सब्जेक्ट आहेत, जे स्कोरिंग सब्जेक्ट आहेत. समाधानासाठी अभ्यास नका करू तुम्ही, आउटकमसाठी अभ्यास करा. आई-वडिलांचं चेहरा कधी डोळ्यासमोर ठेवा. त्यांनी किती स्वप्न बघितलेले, स्वतःला टार्गेट द्यावं लागतील ना. मला टार्गेट माझं टार्गेट आहे, मला 70+ मार्क्स आणायचे पूर्व परीक्षेत. म्हणजे इन्फॉर्मेशन खूप जास्त झालेली आहे. ती तुम्हाला फिल्टर करता आली पाहिजे सर. कंबाईन गट ब ची परीक्षा 90 दिवसावर येऊन ठेपली आहे आणि कंबाईन गट क ची परीक्षेला 118 दिवस बाकी. तरी पण बरेच विद्यार्थी ज्यांचा 2025 मध्ये स्कोर कमी आलाय, ते विद्यार्थी अजून सीरियस नाहीये अभ्यासाबद्दल. मग सीरियस आत्ता नाही तर मग सीरियस कधी होणार? हा लय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आत्ता सीरियस नाही झाले, तर परीक्षेच्या आधी 1 महिना सीरियस होऊन रिझल्ट नाही येत सर. मला आत्ता सीरियस व्हावं लागेल आणि आजचं जे लेक्चर आहे, ते पुढच्या 90 दिवसांची प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी काय असेल, का जे खूप महत्त्वाचं आहे बरं का. प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाचं आहे, की तुम्हाला हा अभ्यास कसा करायचा आहे. कारण हा अभ्यास खूप मोठा आहे. ज्याला लिमिट करता आलं ना, ज्याला स्वतःच्या मिस्टेक कमी करता आल्या, ज्याला व्यवस्थित प्लॅन करता आला ना, तोच पास होतो बरं का. कारण खूप सारे विद्यार्थी ज्यांना पास व्हायचे ते गुपचूप त्यांचा अभ्यास करतायत, ते कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही. ते त्यांचं प्रिपरेशन करत असतात आणि ते फायनल रिझल्ट लागल्यानंतर ते फोकसमध्ये येतात. ते चर्चांमध्ये पडतच नाही. मग आजचं लेक्चर तुम्ही पूर्ण बघा. ते पूर्ण का बघायचंय त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे. तुमच्याकडे वेळ नसेल ना आत्ता पूर्ण बघायचा, तर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा बघा. कारण ते तुमचं लाईफ चेंज करणारं लेक्चर असणार. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, तर मी माझ्या प्रिपरेशनमध्ये मी 6-7 वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर 5-6 वर्षापासून शिकवतोय. शिकवायला लागल्यानंतर कळलं, की मी माझ्या प्रिपरेशनमध्ये काय मिस्टेक केल्या होत्या. त्याच्यातली सगळ्यात मोठी मिस्टेक ही होती, की मला प्रॉपर गाईडन्स भेटला नव्हता त्यावेळेला अभ्यास करताना. कारण माझ्या फॅमिलीमध्ये कोणी एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी केलेले नव्हते. माझ्या मित्रांमध्ये नव्हते, माझ्या सीनियर नव्हते कोणी. मी स्वतःच चुका करत गेलो आणि त्या चुका नंतर कळल्या मला, जेव्हा शिकवायला लागल्यावर की मी कोणत्या चुका केल्या होत्या. त्याच्यामुळे माझे थोड्या-थोड्या मार्कावरून मेन्स ज्या गेलेल्या आहेत, जे रिझल्ट उडालेले आहे, राज्यसेवा मुख्य असेल किंवा कंबाईनच्या मुख्य असतील. ज्या चुका मी केल्या त्या तुमच्या होऊ नये हाच या लेक्चर मागचा उद्देश आहे. फक्त 1 तास जो टाईमपास करताय, काही करताना एवढं लेक्चर बघा, वही घेऊन बसा आणि एवढं लेक्चर बघितल्यानंतर तुमचं 1 तासानंतरचा माइंडसेट जो असेल ना, तो खरंच बदललेला असेल बरं का. हे सीरियस मुलांसाठी. आणि ज्या मुलाला हे जर कळलं आणि ह्या कॉमन गोष्टी बरं का ह्या सगळ्या. काय वाचायचंय, कसं वाचायचंय, काय चुका होतात, प्लॅन कसे असले पाहिजे, विदाऊट प्लॅन तुम्ही पास नाही होणार. त्या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. फक्त पूर्ण लेक्चर बघा एवढीच रिक्वेस्ट आहे. तुम्ही काहीतरी घेऊन जाल याच्यामधून. ओके. स्टार्ट करू आजच्या लेक्चरमध्ये मी काय सांगणार आहे. शेवटच्या 90 दिवसांची प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी. गट ब पूर्व परीक्षा खूप मोठी संधी असणार आहे 2026 साठी. गट क च्या तर खूप जास्त जागा येणार आहे, कारण सरळ सेवा परीक्षा आता गट क मध्ये येत आहे. त्याच्यामुळे ही संधी जी 2026 ला असेल, ती खूप साऱ्या मुलांना पोस्ट मिळवून देणारी असेल. ठीक आहे. त्याच्यासाठी हे लेक्चर करणं गरजेचं आहे. आता बघा ह्या लेक्चरमध्ये मी काय-काय सांगणार आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो, जर ह्या स्ट्रॅटेजी ठरवायची आहे, तर याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट असते का काय वाचायचंय? प्रत्येक विषयासाठी काय वाचायचंय मला? काय वाचायचंय त्याच्या पुढचा प्रश्न येतो का ते कसं वाचायचंय? कारण ते कळणं खूप गरजेचं आहे आणि ते बऱ्याच मुलांना कळत नाही. त्याच्यामध्ये बराच वेळ निघून जातो. तो माझाही गेलाय. ठीक आहे. त्याच्यापुढे कसं वाचायचं हे कळल्यानंतर त्याच्यासाठी प्लॅन कसा असला पाहिजे. म्हणजे 90 दिवसांना मी कसं स्ट्रॅटेजाइज करू शकेल, कशा पद्धतीने त्याला बायफर्केट करून प्लॅन, लाँग टर्म प्लॅन, मिड टर्म प्लॅन आणि शॉर्ट टर्म प्लॅन कसा करेल ते सगळं सांगेल प्रॅक्टिकल बेसिसवर. पुढची महत्त्वाची गोष्ट चुका काय-काय होतात, ज्या चुका आपल्याला टाळणं मस्ट आहे. कारण इथं मिस्टेकला आता स्कोपच राहिला नाही. जर 62.5 कट ऑफ हा 2024 चा आहे, 2025 चा अजून कट ऑफ यायचा आहे. जर एवढले प्रचंड कट ऑफ लागत असतील 100 पैकी, तर इथं मिस्टेकला स्कोपच राहिला नाही. त्याच्यामुळे ह्या चुका, ह्या मिस्टेक्स कोणत्या-कोणत्या होतात आणि त्या तुम्हाला पूर्णपणे एलिमिनेट करायच्या आहेत तुमच्या अभ्यासामध्ये. पूर्णपणे चुका ह्या टाळायच्या आहेत, कमी करायच्या आहेत पूर्णपणे. ठीक आहे. ते मी तुम्हाला सांगेल. पुश फॅक्टर काय असला पाहिजे, जो तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं करण्यासाठी भाग पाडेल
आणि इतरांपेक्षा वेगळं तुम्हाला करावं लागेल, कारण 5-6 लाख मुलं जर फॉर्म भरताय, तुम्हाला जर त्यांच्यासारखं सगळ्यांनी केलं तर कसं काय होईल? जे वेगळं काहीतरी करतात, हाच अभ्यास वेगळ्या पद्धतीने जी नीड आहे त्या पद्धतीने करतात, तोच पास होतो. तो पुश फॅक्टर मी तुम्हाला सांगला आणि स्वतःला टार्गेट द्यावा लागतील. त्याच्याशिवाय रिझल्ट येत नाही. ते काय काय असतील ते पण सांगेल. सुरू करू. बघा, पहिला महत्वाचा मुद्दा काय वाचायचा आहे. विषय कोणते कोणते? पॉलिटी, इकॉनॉमी, ठीक आहे, हिस्ट्री, जिओग्राफी म्हणजे भूगोल आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सायन्स आहे, विज्ञान. त्याच्यानंतर मॅथ आणि रिझनिंग आहे. त्याच्यानंतर आहे करंट अफेअर्स, ठीक आहे. एवढे सगळे 7 विषय तुम्हाला अभ्यासायचे गट ब पूर्व परीक्षेसाठी आणि गट क. आणि तोच मुख्य परीक्षेचा पण अभ्यास तोच आहे पेपर 2 चा. फक्त तुम्हाला पेपर 1 वेगळा करावा लागतो, जो मराठी इंग्लिश आहे, ठीक आहे. बऱ्यापैकी सिमिलर आहे. ते थोडेफार टॉपिक वेगवेगळे आहे, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आता आपलं टार्गेट काय? गट ब पूर्व परीक्षा आणि गट क पूर्व परीक्षा, जी खूप मोठी ऍड असण्याचे चान्सेस आहे गट क ची तरी, ठीक आहे. बघा, पॉलिटीसाठी काय वाचायचं, इकॉनॉमीसाठी काय वाचायचं, हिस्ट्रीसाठी काय वाचायचं, जिओग्राफी, सायन्स, मॅथ, रिझनिंग आणि सीए. पॉलिटीसाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती, सांगण्याची गरज नाही स्टँडर्ड सोर्स कोणता आहे. एमपीएससीच्या दृष्टीने जर विचार केला तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, ठीक आहे. रंजन कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे ते स्टँडर्ड सोर्स म्हणजे काय आहे? स्टँडर्ड सोर्स म्हणजे काय? तर ज्याच्यामधून जे परीक्षेला इथून मागे प्रश्न विचारले गेले, बऱ्यापैकी क्वेश्चन 90 to 95% क्वेश्चन ह्या पुस्तकातून कव्हर होतात. ते स्टँडर्ड सोर्स आहे. ओके. इकॉनॉमीसाठी काय आहे? ते पण कोळंबे सरांचं पुस्तक वाचा तुम्ही, ते पण बेस्ट आहे एकदम, ठीक आहे. इकॉनॉमीचे बऱ्यापैकी प्रश्न याच्यातून कव्हर होतात. पुढचा महत्वाचा गोष्ट हिस्ट्रीसाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक. म्हणजे हे मी माझ्या अनालिसिस मधून काढलेले बुक्स आहे बरं का मित्रांनो. तुमच्यासाठी थोडंसं वेगळं असू शकतं, पण मला असं वाटतं तुम्ही हे वाचलं पाहिजे. समाधान महाजन सरांचं बुक आहे, ठीक आहे. जिओग्राफीसाठी सौदी सरांचं बुक आहे, किंवा दीपस्तंभ तुम्ही वाचत असाल ते एक बुक असू शकतं. ओके. सायन्ससाठी स्टेट बोर्ड आहे, स्टेट बोर्ड आणि पीवायक्यू, ठीक आहे. किंवा एखादं स्टँडर्ड बुक तुम्ही वाचत असाल, ते बसके सरांचं असेल किंवा इतर असेल, ते एकच. प्रत्येक विषयासाठी काय वाचायचंय, तर प्रत्येक विषयासाठी मला एकच पुस्तक वाचायचं आणि ते पण स्टँडर्ड सोर्स असला पाहिजे, ज्याच्यातून प्रश्न कव्हर होतात आतापर्यंत झालेल्या परीक्षांचा. हा एकमेव क्रायटेरिया आहे. ओके. मॅथ आणि रिझनिंग साठी 2018 पासून जेवढे पेपर झाले गट ब गट क चे, तेवढ्या प्रश्नपत्रिकांतले गणित बुद्धिमत्ता सोडवली तर तुमची प्रॅक्टिस इनफ होऊन त्या टाईपचे प्रश्न सोडवा. मुख्य पूर्व बस एवढंच करायचं तुम्हाला, त्याच्याच बाहेर प्रश्न विचारले जातील नाही. आणि करंट अफेअर्ससाठी तुम्ही जे पण सोर्स वाचत असाल ते, किंवा आमची जर बॅच करत असाल, तुम्ही दरवर्षी बरेच मुलं आमची बॅच करतात, सुपर करंट अफेअर्सची बॅच, जी 25 मार्चला येते. मागच्या 17 महिन्याचं करंट अफेअर्स आपण कव्हर करणार. जानेवारी 2025 ते 2026 मे 2026 पर्यंतची बॅच असणार. हे झाले सगळे स्टँडर्ड सोर्सेस. हे पुस्तकं तुम्हाला आता पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत वाचायचे आहे का? तर नाही. सगळ्यात मोठी मिस्टेकच ती असते का आपण पुस्तक पूर्ण वाचतो, तसं करायचं नाहीये. पुस्तकातलं तुम्हाला हे कळलं पाहिजे का पुस्तकातलं काय वाचायचंय, तो पुढचा प्रश्न आहे. हे जे सर्व सोर्सेस आपण ठरवलेले कोणते सोर्सेस वाचायचे, तर त्याच्या पुढचा जो प्रश्न येतो तो कसे वाचायचे. त्याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा, कसे वाचायचे. आता जर आपण पॉलिटीचा विचार केला, पॉलिटी कसं वाचायचंय, पॉलिटी कोळंबे सरांचं पुस्तक मी जर तुम्हाला स्टँडर्ड सोर्स सांगितलं, ते पूर्ण वाचायचंय का? आता मी तर कोणाची ऍडव्हर्टाईज करत नाही बरं का. मला जे योग्य वाटलं, जो मी अनालिसिस केलंय त्या बेसिसवर हे पुस्तक सांगितले, ठीक आहे. पूर्ण वाचायचंय का? नाही वाचायचं. तर ते किती वाचायचंय, कोणते टॉपिक वाचायचे हे कसं कळणार रे? तर त्याच्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची. 2018 पासून तर 2025 पर्यंत जेवढे पण गट ब आणि गट क चे पेपर झाले, ते सर्व पेपर झेरॉक्स मारायचे. ते खूप मस्त आहे बरं का. आता तुम्ही म्हणाल हे पेपर कुठे भेटतील मला, सर्व आन्सर्स आहेत. आपल्या स्वाध्याय अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, तिथे सर्व पेपर पीडीएफच्या फोल्डरमध्ये सर्व पेपर टाकलेले आहे विथ आन्सर की. तुम्हाला तिथं फक्त डाउनलोड करून सगळे तिथं झेरॉक्स मारू शकता तुम्ही. अशा पद्धतीने दिलेले आहे सर, आन्सर की टाकलेले आहे. हे तुम्हाला स्वाध्याय अकॅडमीच्या ॲपवर भेटेल, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली. प्रश्न, मग आता ही प्रश्नपत्रिका झेरॉक्स मारल्यानंतर काय करायचंय प्रत्येक विषयाचं बरं का. हे एक्झरसाइज तुम्हाला करावंच लागणार बरं का. सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर ते मी तुम्हाला हे सांगतोय का कसं वाचायचंय पुस्तक. आणि तुम्हाला ही एक्झरसाइज सगळ्यात बेस्ट एक्झरसाइज जे आता मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यातून याच्यापेक्षा स्टँडर्ड, याच्यापेक्षा प्रॅक्टिकल गोष्ट असू शकत नाही, ठीक आहे. माझ्या अनालिसिस नुसार किंवा तुम्ही कोणालाही विचारा, आणि तुम्हाला ही एक्झरसाइज सांगितल्यानंतर तुम्हाला पण कळेल खरंच हे स्टँडर्ड आहे. काय करायचंय, पुस्तक कसं वाचायचं याच्या आधी तुम्हाला, आता पॉलिटी विषय घेतला तुम्ही, तुम्ही काय केलं, 2018चा पेपर घेतला गट बच, 2019चा पेपर घेतला,
2020चा पेपर घेतला, 21चा घेतला, 22चा घेतला, 22, 23चा घेतला, 24चा घेतला आणि 25चा घेतला. एवढे पेपर झाले गट ब चे. सेम फॉर गट क. ठीक आहे. काय करायचं आता 2018 मध्ये पॉलिटी ह्या विषयावर कोणत्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेले ते लिहून काढायचे. आता सपोज 2018 ला 10 प्रश्न विचारले जायचे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे 10 प्रश्न. आता 2022-23 पासून ते 15 विचारले जात आहे पॉलिटीवर. काय करायचं फक्त लिहायचं इथं. पहिला जर प्रश्न मूलभूत हक्कावर असेल तर पहिलं लिहायचं मूलभूत हक्क. एखादा असेल मूलभूत कर्तव्यावर तर मूलभूत कर्तव्य. ठीक आहे. त्याच्या एखादा प्रश्न अनुसूचीवर असेल तर अनुसूची. एखादा प्रश्न घटना दुरुस्तीवर असेल तर घटना दुरुस्ती. म्हणजे हे 10 प्रश्न जे विचारले गेले 2018 ला ते सगळे लिस्ट आउट करता येतो. सेम करताय 2019चा अनुसूची, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य किंवा मग राज्यपाल असेल किंवा राज्य विधानमंडळ असेल किंवा मग महाधिवक्ता असेल. असं प्रत्येक याचं तुम्ही लिस्ट आउट काढताय. याच्यामुळे काय कळेल माहिती आहे का तुम्हाला? सगळ्यात महत्वाची गोष्ट कळेल का कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहे ते कळेल. तुम्ही जेव्हा हा चार्ट प्रिपेअर कराल ना एका नोटबुकवर, ह्या ज्या 8 प्रश्न पत्रिकांचा चार्ट जेव्हा काढाल गट ब चा, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट कळेल यार 2018 ला एखादा हा क्वेश्चन जो घटना दुरुस्तीवर होता सेम तसाच क्वेश्चन फक्त घटना दुरुस्ती वेगळी होती. 2020 ला पण विचारला गेला, 2022 ला पण विचारला गेला, 2024 ला पण विचारला गेला. म्हणजे याचा अर्थ काय? घटना दुरुस्ती हा टॉपिक तुमच्यासाठी VIMP टॉपिक झालाय आणि तो त्याला तुम्ही काय करताय? ग्रीन मार्क करताय. हा करायचाच आहे मला. ठीक आहे. म्हणजे याच्यामुळे काय कळतं तुम्हाला का मला पहिल्यांदा जेवढे 2025 पर्यंत जेवढ्या टॉपिक्सवर प्रश्न विचारलेले ते टॉपिक्सची लिस्ट काढायची. मग तुमच्याकडे अशी 20-22 टॉपिकची लिस्ट भेटेल तुम्हाला. सगळे टॉपिक तुम्ही कव्हर करताय बरं का. मग त्याच्यामध्ये एक अजून पुढची गोष्ट कळेल का यार काही टॉपिक असे आहे याच्यामध्ये, काही टॉपिक असे आहे का ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जात आहेत दरवर्षी. म्हणजे याचा अर्थ काय आहे? आयोगाची प्रश्नपत्रिका बनवण्यासाठी एक फिक्स काय म्हणतात चौकट आहे किंवा स्ट्रक्चर आहे. याच्या बाहेर प्रश्न विचारले जाते नाही. म्हणजे आता मी जर पेपर सेटर आहे, मला आयोगाने जर बोलवलं पेपर सेट करण्यासाठी, उदाहरण देतोय हा, तर आयोग मला काहीतरी क्रायटेरिया देईल ना का तुम्हाला पॉलिटीचे क्वेश्चन काढायचे, हा सिलेबस आहे, या गोष्टीवर तुम्हाला प्रश्न काढायचे. का मी माझ्या मनाने काढेल? नाही. मनाने काढायचं असतं त्याला लिमिटच नाही ना. मग वारंवार जे प्रश्न रिपीट होत आहेत त्याच टॉपिकवर प्रश्न विचारतात याचा अर्थ काय होतो का काहीतरी क्रायटेरिया, काहीतरी स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरच्या बाहेर प्रश्न जाते नाही. म्हणजे स्ट्रक्चर कशातून कळतं? ह्या PYQच्या ह्या सर्व लिस्ट मधून तुम्हाला कळत कोणत्या गोष्टीवर आयोगाने क्वेश्चन विचारलाय. सपोज आता तुम्ही इकॉनॉमीचा विचार केला, इकॉनॉमी घेतलं, इकॉनॉमीला पण सेम एक्सरसाइज केली 2018, 19, 20, 21, 22, 23, 24 व्हॉटएव्हर. इथं तुम्हाला एक क्वेश्चन दिसला बजेटवर, इथं लिहिलं तुम्ही बजेट. ठीक आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आला चलनवाढवर, त्याच्या पुढचा प्रश्न GDP वर विचारला, त्याच्या पुढचा प्रश्न एखादा HDI इंडेक्स वर विचारला, त्याच्या पुढचा प्रश्न एखादा कोणत्याही गोष्टीवर लेखापालवर विचारला. मी सेम करता 19चं, 20चं, 21चं, 22चं, 23चं, 24चं आणि 25चं लिस्ट काढताय. इकॉनॉमी सेम जॉग्राफीचं करताय. सेम जॉग्राफीचं पहिला प्रश्न नदी प्रणाली, दुसरा प्रश्न घाटमाता, तिसरा प्रश्न डोंगर रांग, चौथा प्रश्न एखादा खनिज संपत्तीवर विचारला असेल, पाचवा प्रश्न दुसऱ्याच्या. प्रत्येक वर्षाचं जेवढे जेवढे प्रश्न विचारलेले फक्त ही एक्सरसाइज करायला 1 दिवस लागेल तुम्हाला, 1 ते 2 दिवस जर तुम्ही बसले व्यवस्थित. प्रश्नपत्रिका समोर आहे. गट ब च्या प्रश्नपत्रिका 8 प्रश्नपत्रिका घेतला. 8 प्रश्नपत्रिकेमधले इकॉनॉमीचे आता जर प्रश्न बघितले 15, 28 असे 120 प्रश्न कोणत्या टॉपिकवर आलेले ते प्रश्नपत्रिकेमध्ये लिहून ठेवायचे. ते फक्त त्या इयर मध्ये लिस्ट काढत जायचे. तुम्हाला एवढं तर अभ्यास झालेला असेल ना, तुम्हाला एवढं तर कळेल ना हा टॉपिक कोणत्या, हा जो प्रश्न विचारला हा कोणत्या टॉपिक मधून आलेला आहे. एवढं तर बेसिक अंडरस्टँडिंग तुमची असते ना मित्र. हा एक्सरसाइज केल्यानंतर तुमच्या पुढचा हा जो प्रश्न आहे कसं वाचायचंय हा प्रश्न निघून जाईल. मग तुम्हाला कळेल का पॉलिटी मधले 15-20 टॉपिक मोजके ज्याच्यावर दरवर्षी आयोग प्रश्न विचारतं आणि इथून पुढे पण विचारले जाणार कारण सिलेबस सेम आहे, बदललेलं नाहीये. ते टॉपिक मला आधी वाचायचे, ते मला माझ्या प्लॅन मध्ये पहिले टाकायचे. त्याच्या पलीकडे मी काहीच वाचणार. मला वेळ भेटला तर एखादा सब टॉपिक असेल त्याच्याशी संबंधित तोच वाचल. पण ज्याच्यावर आजपर्यंत कधी प्रश्न विचारला गेलेला नाही ते मी वाचणार नाही. हे लिमिट करायचे. तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स नाही आणायचे, तुम्हाला 65-70 स्कोर आणायचा आहे जो सेफ आहे.
पूर्व परीक्षाच ठरवते. पूर्व परीक्षेला जर तुमचा चांगला स्कोर आला तर तुम्ही पहिल्या दिवसापासून मुख्य परीक्षेचा अभ्यास चालू करता. पूर्व परीक्षेला जर तुम्ही काठावर असले तर 2 महिने तुम्ही ह्याच माइंडसेटमध्ये असता, मी होईल का नाही, माझं पास होईल का नाही, होईल का नाही. आणि एक दिवस रिझल्ट येतो आणि रिझल्ट जरी पास असला तरी शेवटच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही पास नाही होती सर. हे प्रॅक्टिकल आहे, कारण मुलं हे ऑलरेडी खूप वेळा मेन्स ज्यांनी दिलेले आहे तेच पुन्हा मेन्सला असतात, किंवा काही पोस्ट होल्डर असतात ते पुन्हा मेन्ससाठी एखाद्या चांगल्या पोस्टसाठी तयार करत असतात. एखादा क्लर्क झालेला, एखादा कर सहाय्यक झालेला मुलगा STI साठी तयार करत असतो, SR साठी तयारी करत असतो. त्यांनी ऑलरेडी परीक्षा क्रॅक केलेली, त्यांचा अभ्यास आपल्या पुढे, त्यांना आपल्याला कॉम्पिट करायचंय. त्याच्यामुळे पूर्व परीक्षेच्या दुसऱ्या दिवसापासून अभ्यास सुरू झाला पाहिजे, तरच रिझल्ट येतो. तेव्हा 300, 290, 295 असा मेन्समध्ये स्कोर येतो. आणि जर तुम्ही मागचे रिझल्ट बघितले तर हेच मुलं पास झाले ज्यांचा स्कोर 290 प्लस आहे मोस्टली. तेवढा पाडण्यासाठी तुम्हाला पहिल्या दिवसापासून अभ्यास करावा लागेल. पहिल्या दिवसापासून अभ्यास करण्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट, एका पूर्व परीक्षेचा स्कोर हा सेफ स्कोर असला पाहिजे. त्याच्यासाठी हे करायचंय. कळलं कसं वाचायचंय ते? आता कसं वाचायचं हे कळल्यानंतर तुम्ही हे बघा 1-2 दिवस याच्यासाठी घालवताय मित्रांनो. 1-2 दिवस हे पूर्ण लिस्ट काढा तुम्ही सिरियस असाल. मग पुढची महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे प्लॅन कसा असला पाहिजे. हे मला सगळं कळलं, कसं वाचायचंय. माझ्याकडे आहे 90 डेज. किती दिवस आहे? 90 डेज गट ब साठी, 118 दिवस गट क साठी. मग कसं वाचायचं? मग कसं वाचायचं हे कळल्यानंतर प्लॅन कसा असला पाहिजे याच्यासाठी माझ्याकडे हे दिवस आहे. मग याला प्लॅन करावाच लागेल बरं का. विदाऊट प्लॅन रॅन्डमली जात आहे, आज पॉलिटी उद्या इकॉनॉमी, किंवा काही काही मुलांची सवय काय असते, सकाळी पॉलिटी संध्याकाळी इकॉनॉमिक्स रात्री जिओग्राफी, असं नका करू. माइंडला सवय लावा. म्हणजे तुम्ही एकच सब्जेक्ट मला असं वाटतं एक दिवशी केला पाहिजे. फक्त मॅथ, रिझनिंग आणि करंट हे तुम्हाला करायचंय डेली 1-1.5 तास डेली. ते मी तुम्हाला सांगेल पुढे ते कसं करायचंय काय. ओके. आता बघा कसं वाचायचंय कळलं, प्लॅन कसा असला पाहिजे. 90 दिवस आहे त्याला आपण डिव्हाइड करतोय. पहिला जो प्लॅन आहे तो असला पाहिजे 35 दिवसांचा. आता 35 दिवसांना कसं डिवाइड करायचंय? 5 सब्जेक्ट आहे जे स्कोरिंग सब्जेक्ट आहे. पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, हिस्ट्री आणि मॅथ आणि रिझनिंग. हे जे 5 सब्जेक्ट जे आहे हे हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे मित्रांनो. हे तुम्हाला कळलं पाहिजे. इथं तुम्ही बऱ्यापैकी चांगले पॉलिटीमध्ये आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता, इकॉनॉमीमध्ये 15 पैकी 13-14 मार्क्स घेऊ शकता, जिओग्राफीमध्ये 10 पैकी 8-9 मार्क्स घेऊ शकता. हिस्ट्रीमध्ये पण सेम आहे. मॅथ, रिझनिंग मध्ये प्रॅक्टिस जर केली तर 15 प्लस प्रश्न तुम्ही बरोबर आणू शकता. ठीक आहे. सायन्स आणि करंट अफेअर्स थोडे डिफिकल्ट आहे. करंट अफेअर्सला काय विचारलं जाईल हे आपल्याला माहित नाही. ठीक आहे. आणि सायन्स पण कधी कधी खूप टफ विचारलं जातं. त्याच्यामुळे ते सब्जेक्ट मध्ये मला एक ऍव्हरेज मार्क्स आणायचे 15 पैकी 7-8. 7 ते 8 जरी आले तरी मी आरामात सेफ स्कोर मध्ये निघून जाईल. पण हे जे विषय हे हाय स्कोरिंग विषय, हाय स्कोरिंग आणि जे त्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी ते विषय पण तुम्हाला माहित पाहिजे. याच्यावर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. इथं तुम्ही मॅथ आणि रिझनिंगची जर प्रॅक्टिस केली ना खूप जास्त चांगल्या पद्धतीने खूप चांगला स्कोर आणू शकता. कारण ते इझी विचारलं जातं. पॉलिटीमध्ये आउट ऑफ मार्क्स येतात कारण त्याच गोष्टीवर क्वेश्चन विचारला जातो. राज्यपालाचा आर्टिकल आहे, दरवर्षी प्रश्न आहे त्याच्यावर. राज्यपाल दरवर्षी ते स्टेट लेजिस्लेचरच्या आर्टिकलवर प्रश्न आहे दरवर्षी. मग हे कशातून कळतं? VIQ मधून कळतं. VIQ अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला कळतं काय वाचायचंय, कसं वाचायचंय. ठीक आहे. हे सगळं मग या 35 दिवसांसाठी तुम्हाला काय करायचंय? जे 5 सब्जेक्ट आहे पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जिओग्राफी आणि सायन्स, हे जे 5 सब्जेक्ट आहे हे तुम्हाला प्लॅन मध्ये आणायचे. आणि 2 जे सब्जेक्ट उरलेले मॅथ आणि रिझनिंग आणि करंट अफेअर्स हे तुम्हाला डेली करायचे बरं का. पुढचे 90 दिवस डेली करायचे. याच्यासाठी तुम्ही दुपारचा जो झोपेचा वेळ आहे तो तुम्ही वापर करू शकता. 1 ते 1.5 तास तुम्ही करू शकता. 1 तास किंवा 1.5 तास तुम्ही करू शकता. दररोज प्रॅक्टिस करायची याची. आणि करंट अफेअर्स दररोज 1 तास करायचे. हे जे आहे हे डेलीची प्रॅक्टिस आहे. पण उरलेले जे सब्जेक्ट आहे ते प्लॅन मध्ये आणायचे. हे 5 सब्जेक्ट पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जिओग्राफी आणि सायन्स या 5 सब्जेक्टला तुम्ही 7 दिवसांनी डिवाइड करा. म्हणजे 7-5-35 प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 7 दिवस द्यायचे मित्रांनो. व्यवस्थित रिडिंग होईल. तुम्ही जेव्हा आता लिस्ट काढली ना तुम्हाला पॉलिटीचं कळेल ना. त्यात कोळंबे सरांच्या पुस्तकातले फक्त 150 पेजेस आहे का जे वाचण्यासारखे, ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात. सगळं वाचायचंच नाही, अजिबात वाचायचं नाही. स्मार्ट व्हायचंय. म्हणजे मेहनत तर करायची पण ती कशा पद्धतीने करायची? स्मार्ट पद्धतीने करायची.
ठीक आहे. तुम्ही जर प्रत्येक विषयाला 7-7 दिवस दिले, 7-7 दिवस दिले असे, म्हणजे हिस्ट्रीला 7 दिवस, पॉलिटीला 7 दिवस, जिओग्राफीला 7 दिवस, इकॉनॉमीला 7 दिवस आणि सायन्सला 7 दिवस. असे 35 दिवसाचा प्लॅन तयार झाला तुमचा. पहिला लाँग टर्म प्लॅन. ठीक आहे, 35 दिवसाचा लाँग टर्म प्लॅन केला. नंतरचा जो प्लॅन येतो तो कोणता आहे? बघा, नंतरचा जो प्लॅन आहे तो म्हणजे आता तुम्ही 35 दिवसाचा प्लॅन केला. ओके, 7-7 दिवस. कधी-कधी पॉलिटी 5 दिवसातच संपल. जे उरलेले 2 दिवस आहे ते रिव्हिजनसाठी वापरा किंवा इकॉनॉमीसाठी दुसरा विषय घ्या लगेच. म्हणजे 35 दिवसाचा प्लॅन कधी-कधी 30 दिवसात तुमचा पूर्ण होईल. हार्डवर्क केल्यावर होऊ शकतं बरं, की सगळं पॉसिबल. ते पुढे मी सांगेल ते कसं काय. आता पुढचा जो प्लॅन आहे हा झाला लाँग टर्म प्लॅन. मोठा प्लॅन त्याला आपण म्हणू लाँग टर्म प्लॅन. ठीक आहे, लाँग प्लॅन. त्याच्या पुढचा जो प्लॅन आहे तो आहे तुम्हाला 25 दिवसाचा करायचा. मग इथं तुम्ही प्रत्येक विषयासाठी 7 दिवस देत होते प्रत्येकी. इथे तुम्हाला प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी 5 दिवस द्यायचे. 5-5 25. कोणते 5 विषय? पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी आणि सायन्स. मॅथ आणि रिझनिंग आणि करंट अफेअर डेली करायचे तुम्हाला. ठीक आहे, डेली करायचे. 5 दिवसाचा प्लॅन देताय. 5 हे जे वाचलेलं आहे तेच पुढचे 5 दिवस परत एकदा, म्हणजे आता पॉलिटीचा 7 दिवस तुम्ही अभ्यास केला होता. पुढच्या जो मिड टर्म प्लॅन आहे याच्यामध्ये परत 5 दिवस तुम्ही पॉलिटीला देताय. किती भारी अभ्यास होईल बघा ना. जे वाचलेलं आहे ते तुम्ही हायलाइट करून ठेवलेले आहे एकदम व्यवस्थित. ते परत तुम्ही पुढच्या 35 दिवसानंतर परत ते तुम्ही वाचायला घेताय. इतकं छान होईल ना, परत 5 दिवस जर पॉलिटी वाचलं तर एकदम परफेक्ट होईल. त्याच्यानंतरचा शेवटचा जो प्लॅन आहे तो शॉर्ट टर्म प्लॅन आहे. तो शॉर्ट टर्म प्लॅन असेल, किती दिवसाचा असेल तुमचा? तो असेल बघा 20 दिवसाचा. मग याच्यामध्ये तुम्ही किती दिवस देताय प्रत्येक विषयाला? परत 4 दिवस देताय. 4 पंचे 20. बघा, 35 आणि 25 किती झाले? 60 झाले आणि 20 किती झाले? 80 दिवसाचा हा प्लॅन झाला रे. मग उरलेले 10 दिवस कशासाठी? उरलेले 10 दिवस कधी-कधी आता हे बघा, फ्लेक्सिबिलिटी प्लॅनमध्ये असली पाहिजे. 90 दिवसामधले 90चे 90 दिवस तुम्ही पूर्ण त्याच इंटेन्सिटीने त्याच यानं अभ्यास करू शकता का? नाही. आपण माणूस आहे. आपल्याकडे कधी-कधी इमर्जन्सी येणार आहे, आजारी पडतो आपण. एखाद्या दिवशी अभ्यास नाही होत. हे 10 दिवस रिझर्व्ह ठेवायचे या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे एखाद्या दिवशी तुम्हाला घरी काही इमर्जन्सी आली, घरी गेले किंवा आजारी आहे. एखाद्या दिवशी खूप बोर होतंय, तर कुठं बाहेर गेले फिरायला फ्रेश होण्यासाठी. ठीक आहे. हे 10 दिवस त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पेन्सेशनसाठी ठेवलेले आहे. ते ठेवायचे. म्हणजे 80 दिवसाचा तुम्हाला प्लॅन दिला. जे 10 दिवस मध्ये एखादा दिवस वाया गेला, तर तो ॲडजस्ट करता आला पाहिजे. त्याच्यासाठीचे हे 10 दिवस आहे. कळलं तुम्हाला लाँग टर्म प्लॅन कसा असला पाहिजे? काय कसं असलं पाहिजे? पूर्ण कळलं? ठीक आहे. आता आता पुढचं जे बघा, आता पुढची जी महत्त्वाची गोष्ट येते आपल्या याच्यामधली. मला काय कळलं? लाँग टर्म प्लॅन कळला. तो किती दिवसाचा आहे? 35 दिवसाचा आहे. हा 25 दिवसाचा आहे आणि हा 20 दिवसाचा आहे. ठीक आहे. आणि शेवटला तुम्ही 2-3 दिवस जर तुम्हाला राहिले, तर तुम्ही वर सगळे पुस्तकं वर तुमच्या ज्या नोट्स असतील त्या बघून तुम्ही परीक्षेला जाऊ शकता. एकदम कॉन्फिडन्स हाय लेव्हल राहील बरं का. जर तुम्ही प्लॅन जर असा फॉलो केला ना, या पद्धतीने 35 दिवसात सगळे विषय वाचून झाले. पुढच्या 25 दिवसात परत ते रिवाईज केले. ते झाल्यानंतर परत 20 दिवस परत तिसरी रिव्हिजन दिली आणि शेवटला 2-3 दिवस फक्त वर धावती रिव्हिजन दिली. किती किती सुंदर पद्धतीने तुम्ही इमॅजिन करून बघा का अभ्यास कसा होतो. तुम्ही नेक्स्ट लेव्हलचं प्रिपरेशन तयार राहिला. काय येणार नाही 65-70 स्कोर. परीक्षेच्या पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्नच नाही. तुम्ही पेपर जाऊन बघा. पुस्तकाच्या बाहेर आता प्रश्न विचारले जाती नाही. स्टँडर्ड सोर्स वाचा, त्यातलेच प्रश्न आहे. फक्त कळलं पाहिजे का प्रश्न कुठून येत आहे. ते कसं कळेल ते तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी. ठीक आहे. आता बघा, पुढची महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे चुका काय काय होत्या याच्यामध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी त्याची लिस्ट घेऊन आलेलो आहे. काय काय चुका होत्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक विषयासाठी काय करताय तुम्ही? मल्टिपल सोर्सेस वापरताय. काय करताय? मल्टिपल सोर्सेस. ठीक आहे. मल्टिपल सोर्सेस वापरताय म्हणजे काय? एका विषयासाठी 2-2, 3-3 पुस्तकं वाचताय. तसं नाही करायचं. एक विषय, एक पुस्तक. हा फॉर्म्युलाच लिहून घ्या. एक विषय हा फॉर्म्युला डायरेक्ट पाठ करायचा. डोक्यात एवढंच असलं पाहिजे. एक विषय, एक पुस्तक. ठीक आहे. एक बुक. हा फॉर्म्युला हा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे पास होण्यासाठी. तेच पुस्तक मी वारंवार वाचणार. तेच पुस्तक मी वारंवार वाचणार. एक सब्जेक्ट, एक बुक. ओके. आणि तेच तुम्हाला पास करणार आहे. तुम्हाला टॉपर तुमचा एखादा मित्र असेल, तुमचा सीनियर असेल,
तो तुम्हाला भेटायला आला आणि त्यानं तुम्हाला सांगितलं ना मी पॉलिटीसाठी हे वाचलं होतं, मला आउट ऑफ मार्क्स आले. तरी तुम्ही जर कोळंबे सरांचं पुस्तक वाचताय, जर तुमचं ते ठरवलंय तुम्ही, त्यानं सांगितलेलं पुस्तक तुम्ही नका वाचू, मला पास व्हायचं असेल तर. म्हणजे तुम्हाला स्वतःला लिमिट करता आलं पाहिजे, स्वतःचे इमोशन कंट्रोल करता आले पाहिजे. ओके. एक सगळ्यात मोठी मिस्टेक जी पहिली होती ती म्हणजे मल्टिपल सोर्सेसचा रीडिंग करणे. प्रत्येक गोष्टीसाठी टेलिग्रामवर भडीमार झालेला आहे याचा इन्फॉर्मेशनचा. YouTubeवर इन्फॉर्मेशनला लिमिट नाही राहिलेलं. तुम्ही त्याच पुस्तक पण वाचताय, ते पण बघताय, प्रत्येक याचं वेगवेगळे हे गोष्टी करताय. ते नका करू. कोणतरी सांगतंय 20 दिवसात सगळे विषय रिव्हिजन, पुस्तकं देता बाजूला ठेवून ते काहीतरी सीरीज बघायला लागतं YouTubeवर. तसं नका करू मित्रांनो. तसं करून तुम्ही पास नाही होणार. मी फ्रँकली सांगतो नाही होणार. तुम्ही हे किती दिवस करणार ना? त्याच गोष्टी किती दिवस करणार? त्याच मिस्टेक. कोणतीतरी एखादी सीरीज भेटली 20 दिवस तेच करत बसले, तसं नका करू. जे ठरलंय त्याच्यावर फर्म राहा. ठीक आहे. एका विषयासाठी एकच पुस्तक वाचेल, मल्टिपल सोर्सेस वाचणार नाही. दुसरी महत्वाची मिस्टेक ती म्हणजे काय? मॉक टेस्ट न सोडवणे. टेस्ट, ठीक आहे, मॉक टेस्ट न सोडवणे. मॉक टेस्ट सोडवावंच लागतील तुम्हाला. आता असे बरेच इन्स्टिट्यूट आहे जे काय करताय माहिती का, प्रॅक्टिकल एन्व्हायरमेंटमध्ये टेस्ट सिरीज अरेंज करताय. म्हणजे काही शाळांमध्ये टेस्ट सिरीज ठेवताय, तुम्ही त्या टेस्ट सिरीज लावा. तुम्ही एक वेळेस तुमच्या स्वतःवर खर्च कमी करा, पण ते पैसे तुम्ही त्या टेस्ट सिरीजला वापरा. त्याच्यामुळं काय होईल माहिती का, टेस्ट सोडवल्यामुळं सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला पेपर ज्या मिस्टेक्स होतात, तुमच्या वेळेचा मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या ज्या सिली मिस्टेक असतील, गोल करतानाच्या मिस्टेक असतील, ती प्रॅक्टिस पण झाली पाहिजे. तुमच्यासाठी ती गोष्ट नवीन नकोय, त्याच्यासाठी तुम्हाला मॉक टेस्ट जॉईन करावं लागतील, टेस्ट सिरीज जॉईन करावं लागतील. कोणत्याही स्टँडर्ड इन्स्टिट्यूटची तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा. ठीक आहे. ही टेस्ट सिरीज करा म्हणजे करा, मस्ट आहे. आणि एक टार्गेट स्वतःला द्या, 60 मिनिटाचा जो वेळ असतो मी पेपर 50 मिनिटातच कव्हर करेन. कारण ऍक्च्युअल पेपर जो असतो 60 मिनिटाचा असतो, मी 50 मिनिटाची स्वतःच्या माइंडला सवय लावत. याच्यामुळे काय होईल, टेस्ट जेव्हा तुम्ही ओरिजिनल जेव्हा एक्झामसाठी जाल, जेव्हा तुमचा पेपर आहे त्यावेळेस तुमचा माइंडसेट हा टायमाचा तुम्हाला प्रॉब्लेमच येणार नाही, जर तुम्ही 50 मिनिटाची प्रॅक्टिस केलेली असेल. कारण एक्झाम प्रेशर थोडं वेगळं असतं. जे प्रेशर तुम्ही कुठं करताय, ऍब्सॉर्ब करताय, मॉक टेस्टमध्ये प्रॅक्टिस नाही करताय. तुमच्या ब्रेनला सवय लावताय 50 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे विथ मॅथ अँड रिझनिंग. सुरुवातीला होणार नाही, पण हळूहळू होईल. तुम्ही जेव्हा 6-7 पहिल्या 2-3 टेस्टला नाही होणार, पण जेव्हा 7व्या-8व्या टेस्टला जाल त्यावेळेला हे टार्गेट पण अचीव्ह होईल. 50 मिनिटच द्यायचे, 10 मिनिटं मी खाली बसणार आहे. एवढी खतरनाक लेवलची प्रॅक्टिस करायची तुम्ही. पण आता ह्या मॉक टेस्ट सोडवायला पण लिमिट आहे. हे शेवटचा 1 महिना ह्या मॉक टेस्ट सोडवायच्या नाही. पहिल्या 2 महिने, आता जे 2 महिने ते 2 महिने सोडा. शेवटच्या 1 महिन्यात तुम्हाला काय करायचंय, आयोगाचे 2018 पासून तर 2025 पर्यंत झालेले गट ब आणि गट क चे जे पेपर आहे, जे 14 पेपर झाले, ते 14चे 14 पेपर तुम्हाला सोडवायचे टाइम लावून. कोणत्या वेळेमध्ये सोडवायचे? 11 ते 12 जो आपला परीक्षेचा वेळ आहे. ब्रेनला सवय लावता या वेळेमध्ये सॉल्व्ह करायची. ठीक आहे. माइंडसेट बनवता 11 ते 12च टायमिंग लावायचा शेवटचा 1 महिना. ठीक आहे. हे 14 पेपर तुम्ही जर 2दा सोडवले ना, पहिले 14 दिवस आणि नंतरचे 14 दिवस, झालं काम तिथं. सगळे गणित तुमच्या हाताखालून जातील, सर्व PYQ तुमच्या हाताखालून जातील. तुमचा रिपीट होणारा प्रश्न चुकणार नाही. लिटरली सांगतो, रिपिटेशन जे होतंय ते 30 ते 40% क्वेश्चन तसले तसे रिपीट होत आहे. गट ब च्या पूर्वपरीक्षेला हिस्ट्री मधले 2024चा गट क चा जो पेपर झाला होता त्यातले 3 प्रश्न आले. 3 प्रश्न मी PYQच्या आपल्या बॅचमध्ये सांगितलंय मुलांना कसे रिपीट झालेले. तर तुम्हाला शेवटचा 1 महिना आयोगाचे पेपर सोडवायचे, एवढं लक्षात ठेवा. मॉक टेस्ट पहिले 2 महिने, नंतरचा 1 महिना आयोगाचा पेपर. कारण तुमचा माइंडसेट हा आयोगासारखा झाला पाहिजे. आणि तुम्हाला ते जेव्हा पेपर सोडवता तेव्हा तुम्ही जेव्हा ओरिजिनल पेपरला जाता, त्या दिवशी एक्झाम आहे, त्या दिवशी तुम्हाला हे सगळं इतकं इझी वाटतं ना, तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला राहतो. सगळ्या गोष्टी तुम्ही आरामात परीक्षा पास होऊन जाता. ह्या मिस्टेक आम्ही केलेल्या आहे. तुम्हाला तुमच्या अभ्यासाला स्ट्रक्चराइज करावं लागेल. स्ट्रॅटेजी ठरवावं लागेल, जी मी तुम्हाला सांगतोय. मला प्लॅन्स करावं लागतील. विदाऊट प्लॅन नाही होत सर. खरंच नाही होत. वर्षानुवर्ष तुम्ही अभ्यास करत राहाल, पुस्तकाची पुस्तकं वाचत जाल. तिघांनी पुस्तकं म्हणजे खोकेचे खोके भरून जातात, तरी पण रिझल्ट नाही येत. त्याच्यासाठी हे प्लॅन गरजेचे, स्मार्ट स्टडी गरजेचं आहे. मेहनत तर करायची पण स्मार्ट पद्धतीने. ओके. ही झाली दुसरी मिस्टेक. तिसरी मिस्टेक मी तुम्हाला सांगाल, मी लिहून आणलेली. ती म्हणजे काय माहिती का, नोट्स ज्या आहे ना, नोट्स 2 मेथड या नोट्स काढण्याच्या.
नोट्स काढण्याच्या दोन मेथड आहे. पहिली मेथड जी आहे, तुम्ही पुस्तकावरच काय करताय, हायलाइट करताय. हायलाइट करताय तुम्ही मार्करने. तुमच्याकडे जो हायलाइटर असेल त्यानं हायलाइट करताय इम्पॉर्टंट गोष्टी. ठीक आहे. आता तुम्ही ज्या वेळेला इम्पॉर्टंट मी तुम्हाला प्रश्नांचं सांगितलं की हा प्रश्न कशावर आहे, व्हीएमपी टॉपिकची जेव्हा लिस्ट काढता किंवा जे कशावर क्वेश्चन विचारला जातो, त्यावेळेला तुम्ही काय कळतं तुम्हाला का प्रश्न कसे विचारले जातात हे पण कळतं ना. पीओआयक्यूची मॉक टेस्टची प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्हाला कळतं का प्रश्न कसे विचारले जात आहे. ओके. त्या गोष्टी तुम्ही महत्वाच्या गोष्टी हायलाइट करताय. ही एक पहिली मेथड झाली नोट्स काढण्याची. दुसरी जी मेथड आहे, नोट्स काढण्याची ती म्हणजे काय, तुम्ही वर्ड फॉर्मॅटमध्ये नोट्स काढताय, शब्दांमध्ये नोट्स काढताय. मग इथं सगळ्यात मोठी मिस्टेक काय होती माहिती आहे का, तिसरी महत्वाची मिस्टेक, आपण नोट्स काढताना काय करतो, पुस्तकं लिहून काढतो, आहे तसंच तसली तसं. ही सगळ्यात जास्त मोठी मिस्टेक आहे. त्यानं काय होतं, तुमचा टाइम खूप जातो. जी गोष्ट वाचायला तुम्हाला 2 तास लागतात ती लिहायला तुम्हाला 5-6 तास लागतात. त्याच्यामुळे नोट्स काढायच्या भानगडीत जर तुम्ही पुस्तकं उतरत असाल तुम्ही नोट्स काढू नका. तुम्ही काय करायचं, फक्त वर्डच्या फॉर्मॅटमध्ये नोट्स काढायचे. म्हणजे सपोज तुम्ही एखादा आता एखादी संस्था आहे, सपोज प्रार्थना समाजचा तुम्ही नोट्स काढताय. तुम्ही काय केलं पाहिजे माहिती, प्रार्थना समाजचा नोट्स काढताना तुम्ही काय केलं पाहिजे, स्थापना नाव सुद्धा लिहायचं नाही, स्थापना फक्त इथं लिहायचं 1867. तुम्हाला माहिती हे इयर काय, हे म्हणजे स्थापनेचं वर्ष आहे. कोणी स्थापन केलं लगेच लिहायचं फक्त आत्माराम पांडुरंग. त्याच्या पुढे लिहायचं कोणते कोणते व्यक्ती याच्याशी संबंधित त्या व्यक्तींचे नाव, त्याच्या पुढे लिहायचं उद्देश. एवढीच नोट्स. प्रार्थना समाज संपलं. सत्यशोधक समाज, स्थापना कोणी स्थापन केली, उद्देश काय होता, बस त्याच्याशी जोडलेले व्यक्ती. मुखपत्र एखादं असलं महत्वाचं ते मुखपत्र. काँग्रेसचा अभ्यास करताय, पहिले 5-6 अधिवेशन, महत्वाचे अधिवेशन कुठं कुठं झाले ते झालं. फक्त लिस्ट अशीच नोट्स. पॉलिटिक्सचा अभ्यास करताय, मूलभूत हक्क, 13वा आर्टिकल कशाशी संबंधित आहे, 14वा कलम कशाशी, 15वा कलम कशाशी, एवढंच लिहित आहे. त्याच्यातले एक्सेप्शन ते एका एका शब्दात लिहित आहे, काय काय एक्सेप्शन आहे त्याच्यात, कशावर आहे ते आर्टिकल. बस अशा पद्धतीने तुम्ही नोट्स काढा. पुस्तकं उतरून काढू नका. ओके. पुस्तकं उतरून काढू नका, ती सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. ओके. आता पुढची अजून एक महत्वाची मिस्टेक ती म्हणजे काय, रॅट रेस मध्ये पळू नका. काय रॅट रेस म्हणजे काय, ठीक आहे, रॅट रेस कशाला म्हटलं जातं, सगळे ज्या दिशेने पळतात त्या दिशेने, म्हणजे काय सगळ्यात मोठी एक मिस्टेक होती जी कोणी तुम्हाला सांगत नाही. आपण बघा लायब्ररी लावलेली असते आणि ती जागा मिळवण्यासाठी आपण सकाळी लवकर उठून झोपेशी कॉम्प्रोमाइज करून ती जागा मिळवण्यासाठी जातो. का तर लेट गेलं तर जागा भेटत नाही. ही मिस्टेक नका करू. कारण काय एक तर माहिती आहे का, तुमची झोप व्यवस्थित होत असेल आणि तुम्ही सकाळी लायब्ररीत जात असाल तर ती खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही लेट झोपताय, 11, 11:30, 12ला झोपताय आणि लवकर उठताय, जिथे तुमची झोप अर्धवट झालेली, तुम्ही त्या म्हणजे आळसलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही जाताय ती जागा पकडण्यासाठी घाई 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 घाई, आणि तिथे जाऊन झोपताय तुम्ही जागा पकडल्यानंतर, आणि तो पूर्ण दिवस आळशी सारखा जातोय. तसं नका करू. तुम्हाला क्वांटिटीपेक्षा क्वालिटी लय महत्वाची आहे. मग तुम्हाला जर जागेचा प्रॉब्लेम आहे एखाद्या लायब्ररीमध्ये ना, तिथे एखादं शीट, काही काही लायब्ररीमध्ये बघा फिक्स सीट भेटतात. ते फिक्स सीट, तुमची जर परिस्थिती असेल तर फिक्स सीट घ्या. म्हणजे तुम्हाला जागेला कधी गेले तर तुम्हाला जागा भेटेल. दुसरी महत्वाची गोष्ट नाही तर अशी लायब्ररी लावा जिथं जागा अवेलेबल आहे. किंवा माइंड सेटच असा ठेवा की माझी जागा फिक्स नको, म्हणजे कुठेही बसलो तरी मला फक्त अभ्यास करायचा आहे, मला रिझल्ट आणायचा आहे. हा माइंड सेट असला पाहिजे. हा पास होणाऱ्या मुलांचा माइंड सेट असतो. जागाशी मला तीच जागा लय भारी असं काही नाही, मला कुठेही बसवा, शांत वातावरण पाहिजे, मी तिथं अभ्यास करू शकतो. हा क्रायटेरिया फॉलो करा. त्याच्यामुळं सगळ्यात इम्पॉर्टंट काय, क्वालिटी स्लीप, 7 तास कमीत कमी झोप झालीच पाहिजे. क्वालिटी स्लीप झाल्यानंतर सकाळचे 3-4 तास, दुपारचा 1-2 तास आणि संध्याकाळचे 3-4 तास, असं 8-9 तासाचं शेड्यूल माझं बसलं पाहिजे. हे टार्गेट असलं पाहिजे दिवसाचं. ठीक आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आहे. तुम्हाला मी चुका पण सांगतोय आणि त्याचे सोल्युशन पण सांगतोय. त्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट आवर्जून करा, जी तुम्ही जर केली तर तुमचे जिथं मार्क्स 60 येणार तिथं 70 येतील. ते काय आहे? जर तुम्ही आज पॉलिटी वाचताय मित्रांनो, ही गोष्ट कराच बरं का, ही लय महत्वाची गोष्ट आहे. पॉलिटी वाचताय ना, काय करा माहिती आहे का? संध्याकाळी झोपायच्या आधी जे दिवसभर वाचलेले, काही पण झालं तर हे कराच बरं का. तुम्हाला रिक्वेस्ट आहे हात जोडून. तुम्ही हे जर केलं तर प्रचंड फायदा होणार आहे या गोष्टी. तुम्ही जे दिवसभर वाचलेले, ज्या गोष्टी तुम्ही दिवसभर होल डे जे पण वाचलेलं आहे, तुम्ही सपोज आज मूलभूत हक्क वाचले, आपण त्याला फंडामेंटल राईट म्हणतो.
मूलभूत हक्क जर तुम्ही वाचले आज दिवसभर, मूलभूत कर्तव्य वाचले, DPSP वाचलेले, संध्याकाळी 1 तास किंवा 45 मिनिटं जे पण दिवसभर वाचलेले जो पण विषय तुम्ही वाचत असाल ते संध्याकाळी जाताना झोपायच्या आधी 1 तास रिवाईज करा. यानं इतका फायदा होईल ना, तुम्ही जे वाचलेलं आहे ना, ते एक तर रिव्हिजन होईल त्याची. तुम्ही प्रत्येक प्लॅनमध्ये लाँग टर्म प्लॅन, मिड टर्म प्लॅन, शॉर्ट टर्म प्लॅनमध्ये हे जर केलं ना, तुमच्या डबल रिव्हिजन होतील प्रत्येक गोष्टीच्या. तुम्ही फक्त हायलाइट केलेल्या गोष्टी वाचा संध्याकाळी झोपताना 1 तास. तुम्ही तिथंच जिंकलेले, तिथंच तुम्ही बाकीच्यांच्या पुढे गेलेले आणि हे आवर्जून करा बरं का तुम्ही. फक्त 1 तास करायचं संध्याकाळी. पास होण्यासाठी इतरांपेक्षा काहीतरी ते वेगळं करावं लागेल. ते वेगळं हे. ओके. ठीक आहे. आता ही गोष्ट तुम्हाला सांगितली. त्याच्या पुढची मिस्टेक तुम्हाला मी सांगतो. त्याच्या पुढची मिस्टेक काय आहे बघा. इथे कधी-कधी काय होतं माहिती आहे का? आपलं आता कोणाचा तरी रिझल्ट आलेला असतो. रिझल्ट येतो. आपण ते Insta, YouTubeवर ते सत्कार बघत असतो बघा किंवा भाषणं बघत असतो टॉपरचे. त्याच्यामुळे काय होतं आपला माइंडसेट हा स्वप्नरंजन दुनियेसारखा होतो. म्हणजे आपण स्वतःला पण इमॅजिन करतो, की मी पास झाल्यानंतर माझं कसं होईल? मी असा सत्कार स्वीकारेल, मी असं भाषण करेल. ही स्वप्नरंजन दुनिया आहे ना, याच्यात जास्त काळ राहायचं नाही. ही एक मिस्टेक आहे बरं का. ते आपण अभ्यास करताना बघा स्वप्न बघत असतो. मी पास झाल्यावर माझ्या गावात असा सत्कार होईल, माझ्या वडिलांना एवढे हॅपी. ते सगळ्या गोष्टी काय आहे माहिती आहे का? त्या सगळ्या गोष्टी अभ्यास केल्यानंतर रिझल्ट आल्यानंतरच्या गोष्टी. पण आत्ता जर त्या गोष्टीचा विचार केला, तर जो तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे होता, तसा नाही होणार. मग त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, की हे स्वप्नरंजन दुनियातून स्वतःला काय सांगायचंय, येस मला हे कधी मिळणार आहे? जेव्हा मी चांगला अभ्यास करेन. त्याच्यामुळे फोकस कशावर असला पाहिजे? पूर्णपणे स्टडीवर असला पाहिजे. पूर्णपणे स्टडीवर असला पाहिजे आता. नरेंद्र सिंग धोनीचं एक वाक्य आहे, का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, म्हणजे खेळाडूसाठी क्रिकेटबद्दल तो बोलत होता. का सगळ्यांसाठी, प्लेयरांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, का क्रिकेट महत्त्वाचं आहे. क्रिकेट चांगलं खेळले तुम्ही, तर बाकीच्या गोष्टी आपल्या आप सेट होणार आहे. म्हणजे तुम्हाला पैसा खूप भेटणार आहे, तुम्ही पॉप्युलर होणार आहे, तुम्ही विजयी होणार आहे. या सगळ्या गोष्टी कधी होतील जेव्हा तुम्ही क्रिकेटवर लक्ष द्याल. जर तुम्ही क्रिकेट सोडून माझ्या फेमवर, मला कोण काय बोलतंय, माझी वाह-वाह होती त्याच्याकडे लक्ष द्याल किंवा त्या गोष्टींवर लक्ष द्याल ना, तुमचा क्रिकेटकडचा फोकस वाढेल. मग तसंच आहे अभ्यासाचा पण. तुमच्यासाठी इम्पोर्टंट काय? स्टडी इम्पोर्टंट आहे सर. तुम्ही जर स्टडीवर फोकस केला, तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप नीट होणार आहे. तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे, तुमच्या आई स्वप्न पूर्ण होणार आहे, तुमची परिस्थिती बदलणार आहे. सगळं कशामुळे होईल? त्या गोष्टीमुळे होईल. तो म्हणजे अभ्यास आहे. त्याच्यावर तुम्हाला फोकस म्हणून या स्वप्नरंजन दुनियेमध्ये तुम्हाला जायचं नाही. ही पण मिस्टेक तुम्हाला टाळायची. अजून कोणती मिस्टेक राहिलेली आहे का? ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मोबाईल. सगळ्यात मोठा दुश्मन. ठीक आहे. या मोबाईलपासून तुम्हाला पूर्णपणे या मोबाईलपासून तुम्हाला पूर्णपणे दूर राहायचंय. ठीक आहे. पूर्णपणे दूर राहायचंय. का? जेव्हा सकाळी तुम्ही अभ्यासाला बसले, तर तो मोबाईल बॅगमध्ये टाकून द्या. तुमचा जेव्हा पहिला सकाळचा जो सेशन असेल तो पूर्ण झाल्यावर तो मोबाईल बघा. कारण काय होतं आपण जातो सर्च करायला एक गोष्ट अर्धा तास त्या YouTubeमध्ये, Instaमध्ये, Telegramमध्ये निघून जातो. ते करू नका. सेशन पूर्ण झाल्यावर नक्की बघा. ओके. त्याच्यामुळे मोबाईलपासून जेवढं दूर राहता येईल, सगळ्यात मोठं म्हणजे ज्या मुलांनी स्वतःचा माइंडसेट असा बनवला आणि मला मोबाईलपासून दूर राहून अभ्यास करायचा आहे. त्याच्या बऱ्याच गोष्टी आपोआप बदलत जातात. आपोआप अभ्यास चांगला होत जातो. त्याच्यामुळे ही मिस्टेक करू नका. याच्यापासून दूर राहा मोबाईलपासून आणि ज्या पण गोष्टी तुम्हाला अभ्यासापासून दूर नेत असतील, ज्या पण गोष्टी तुम्हाला अभ्यासापासून दूर नेत असतील, त्या गोष्टीपासून दूर राहतो. एखादा मित्र असेल, तो तुमचा टाईमपास करत असेल, त्या मित्राला सोडून द्या. एखादी मैत्रीण असेल, जी तुमचं टाईमपास, डिस्ट्रॅक्शन करत असेल, तिला सोडून द्या. म्हणजे दूर राहा तिच्यापासून. हे टेम्पररी तुम्ही पास झाल्यानंतर ते सगळे जवळ येणार आहेत. तुमच्या घरच्यांचे सारखे-सारखे फोन येत असतील, त्यांना सांगून द्या, की मला कॉल नका करू अभ्यासामध्ये. महत्त्वाची गोष्ट असेल तरच कॉल करा. तुम्ही सांगायला शिका. मोबाईलपासून तुमचा टाईमपास होत असेल, मोबाईल दूर करा. म्हणजे तुम्हाला हे एवढे मॅच्युअर्ड तुम्ही असले पाहिजे, तर ज्या गोष्टी मला माझ्या गोलपासून दूर नेतील, त्या गोष्टी मी टाळेल. ओके. आणि शेवटची सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट ती म्हणजे सगळ्यात मोठी मिस्टेक ती म्हणजे PYQ एनालिसिस न करणे. सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. PYQ एनालिसिस न करणे. आपल्याला असं वाटतं, का पेपरच्या 15 दिवस आधी किंवा मग एखादा टॉपिक वाचल्यानंतर तुम्ही त्याच्यावरचे आलेले प्रश्न थोडेसे बघून घेतले आणि झालं काम. तसं नाही.
पीआयक्यू अनालिसिस कसं करायचं ना, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पीआयक्यू अनालिसिस कसं करायला त्याचे खूप लेक्चर टाकलेले आहे YouTubeला. ते बघा एकदा जाऊन. कसं तुम्हाला काढायचंय, कसं सगळं शिकवलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी आपली एक पीआयक्यूची बॅच पण आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपण 2018 पासून तर 2025 पर्यंत सर्व पेपर गट ब चे आणि गट क चे पूर्ण केले बरं का. सर्व पीआयक्यू अनालिसिस. प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन. तुम्हाला एलिमिनेशन टेक्निक म्हणजे कोणता प्रश्न तुम्ही कमी वेळेत कसा सोडवू शकता, एका ऑप्शनमधून उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकता, हे सगळं सांगितलेलं आहे त्या बॅचमध्ये. ती बॅच ही आहे. पीआयक्यू अनालिसिस बॅचचे सर्वचे सर्व 14 पेपर याच्यामध्ये एक्सप्लेन केलेले. 2025 पर्यंतचे जेव्हापासून कंबाईन झाले. गट ब आणि गट क चे दोन्ही पण. इथं तुम्हाला 499 फी दिसती. ती आज फी कमी केलेली 399 ची तुम्ही ती बॅच घेऊ शकता. ही बॅच केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पीआयक्यू अनालिसिसचं पुस्तक वाचायची गरज कुठलंच नाही. माझे जे विद्यार्थी आता खूप विद्यार्थी आता एक विद्यार्थी कोल्हापूरचा खटांगळे आडनाव आहे त्याचा. कॉल आला होता, "सर म्हणे तुमची पीआयक्यू बॅच केली, डबल रिवाईज केली. ह्या वर्षी गट बला त्या मुलाचा स्कोर 67.5 आलेला आहे." याच्यात सांगितलेल्या टेक्निक त्यानं वापरल्या आणि अभ्यास कसा करायचा त्यात सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी. विचार करा तो मुलगा आता मेन्सची तयारी करतोय आणि तो तुम्हाला रिझल्टमध्ये पण दिसेल. असे खूप विद्यार्थी आहेत. ज्यांनी ह्या पीवायक्यू बॅचचा बॅच केल्यानंतर 2-2, 3-3 वेळा कारण अनलिमिटेड व्ह्यू किती वेळा बघू शकता. त्यांनी त्या रिवाईज केल्या आणि त्यांना प्रचंड कारण काय होतं ही बॅच केल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट रिपीट होणारा प्रश्न तुमचा एक पण चुकत नाही. कारण ऑप्शन पण एक्सप्लेन केलेले. रिपीट होणारा प्रश्न एक पण चुकत नाही. कोणता टॉपिक व्ही-आय-एम-पी ते पण सांगितलेलं आहे का ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो. रिपीट कुठून कुठं झालंय हे पण सांगितलेलं आहे. मग त्या गोष्टीमुळे काय करतं जो रिपीट होणारा टॉपिक आहे तो पण परफेक्ट होऊन जातो. एकदा ही बॅच तुम्ही करू शकता मित्रांनो. स्वाध्याय अकॅडमीचं ॲप आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली ते डाउनलोड करा. त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर गट ब आणि गट क प्रिलिम्स पीवायक्यू बॅच असं नाव आहे. ही बॅच घ्या तुम्ही. त्याचे डेमो लेक्चर बघा आणि मग घ्या. तुम्हाला डेमोमधून कळून जाईल का किती महत्त्वाची ती बॅच. ओके. ही बॅच तुम्ही करू शकता. खूप विद्यार्थ्यांना फायदा झाला तुम्ही जर केली नसेल तुम्ही करू शकता मित्रांनो. ओके. आता पुढे जाऊ. पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सॅटिस्फॅक्शन ऑर आउटकम. पुश फॅक्टर काय? काय होतं माहिती आहे का? आपण जेव्हा प्लॅन करतो दिवसाचा, आपण जर तो प्लॅन पूर्ण केला, म्हणजे सपोज मी ठरवले आज मी पॉलिटीचे 40 पेजेस वाचणार आहे आणि ते 40 पेजेस मी वाचले आज. तर मला खूप बरं वाटतं, का माझा पॉलिटी विषय मी 7 दिवसात संपवला. पण मला असं वाटतं, समाधानासाठी अभ्यास नका करू तुम्ही. आउटकमसाठी अभ्यास करा. म्हणजे माझं नाव रिझल्टमध्ये कसं दिसेल म्हणजे मी आज जे पेजेस वाचलेले ते एकदम परफेक्ट वाचलेले आणि याच्यात कोणता बी प्रश्न या पेजेसवर आला किंवा ह्या टॉपिकवर आला तर माझा चुकणार नाही. तो आउटकम बेस्ड स्टडी आला. तर जेणेकरून मी पूर्ण करणं हे समाधान नकोय आपल्याला. मी खूप क्वालिटी स्टडी करून पूर्ण केलेलं आहे जेणेकरून मला त्याच्यावर आलेला प्रश्न कधीच चुकणार नाही. अशा पद्धतीने अभ्यास करा. मग इथं पुश फॅक्टर काय आहे माहिती आहे का सगळ्यात इम्पॉर्टंट? मी तुम्हाला सांगितलं 35 दिवसाचा प्लॅन. ठीक आहे. 35 दिवसाचा लाँग टर्म प्लॅन सांगितला. मी स्वतःला अशा काही गोष्टी सांगेल का मी हा 35 दिवसाचा जो प्लॅन आहे, हा 35 दिवसाचा प्लॅन मी 25 दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. उरलेले 10 दिवस मी लगेच पुढच्या म्हणजे मी 3 रिव्हिजन देतो 3 प्लॅन केले होते, तर मी 4था प्लॅन ॲड करेल जो फास्ट रिव्हिजनचा आहे. उरलेले 10 दिवसात मी परत रिवाईज करून गेले सगळे टॉपिक. जेव्हा तुम्ही असं वेगळं करायला इलॉन मस्कचं लय भारी वाक्य आहे. तर मला जर एखादी गोष्ट 10 वर्षात पूर्ण करायची आहे ना, मला माहिती आहे ह्या गोष्ट पूर्ण करण्यासाठी 10 वर्ष लागणार आहे. तर मी ती गोष्ट 1 वर्षात पूर्ण कशी होईल असा विचार करतो. जरी ती 1 वर्षामध्ये पूर्ण नाही झाली, तरी जे लोकं 10 वर्षामध्ये ती पूर्ण करणार होते त्यांच्यापेक्षा मी पुढे असतो. मग तुम्हाला जे 35 दिवसामध्ये जे पुस्तकं वाचायचे आहे ना, जे पण विषय वाचायचे आहे ना, ते 25 दिवसामध्ये वाचण्याचा प्रयत्न करा. जे मुलं ते 35 दिवसामध्ये वाचणार त्यांच्या तुम्ही पुढे असाल. एवढं लक्षात ठेवा. हे 100% खरं आहे. तोच पुश फॅक्टर. पुश फॅक्टर काय आहे? तर तुम्हाला स्वतःला टार्गेट द्यावं लागतील, जे मी पुढे बोलणार आहे तुम्हाला. टार्गेट द्यावं लागतील. आई-वडिलांचं चेहरा कधीतरी डोळ्यासमोर ठेवा. त्यांनी किती स्वप्न बघितलेले, तुम्ही पास झाल्यानंतर त्यांचं आयुष्य किती बदलणार आहे, त्यांची मान समाजामध्ये किती ताठ होणार आहे. आई-वडील स्वतःच आई-वडील ठेवा, स्वतः ठेवा. कोणाला पण, का माझं आयुष्य बदलणार आहे मी अभ्यास केल्यानंतर. माझं बदलल्यानंतर माझ्या आई-वडिलांचं आपोआप बदलेल. कारण ते खूप जास्त आशा लावून बसलेले एका शेजारच्या गावातला मुलगा जसा झाला, तसा माझा पण मुलगा होणार आहे, माझी पण मुलगी होणार. तो पुश फॅक्टर नेहमी डोक्यात ठेवा, का मला अभ्यास कशासाठी करायचा? तो तुम्हाला पुश करेल वारंवार.
तुमची घराची परिस्थिती असू शकते, एखाद्याचे आई-वडील असू शकतात, एखाद्याचं काही पण जीवनातला एखादा संघर्ष असू शकतो. त्या गोष्टीला नेहमी माइंडमध्ये ठेवा, जो तुम्हाला अभ्यास करण्यासाठी पुश करेल. जो स्टडी तुम्हाला आउटकम बेस्ड स्टडी कसा बनवता येईल तो प्रयत्न. क्वालिटी स्टडी. ओके. पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे प्लॅन आणि टार्गेट. जे मी तुम्हाला इलॉन मस्कचं उदाहरण दिलं, का टार्गेट जे मोठं टार्गेट आहे ना, ते कमी वेळेत अचीव्ह करण्याचा प्रयत्न प्रयत्न करायचा. कमी वेळेत अचीव्ह करायचा याचा अर्थ असा नाही का फास्ट वाचून पुढे निघून जायचं. प्लॅनच पूर्ण करा. तसं नाही. आउटकम बेस्ड व्यवस्थित वाचा. मी जिथं 8 तास अभ्यास करतोय, 12 तास बसेल. मी स्वतःला काय टार्गेट देतोय, माझे 8 तासाची कॅपॅसिटी आहे, मी स्वतःला पुश करून 10 तास अभ्यास करतो. हे 2 तास जे एक्स्ट्रा भेटतात ना, हे स्वतःला टार्गेट देईल. एखादा मुलगा 8 तास करतोय ना, मी 12 तास करेल. मी सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाईज करेल. स्वतःला टार्गेट द्यावं लागतील ना. माझं टार्गेट आहे, तर मला 70+ मार्क्स आणायचे पूर्व परीक्षेत. ते कसे आणण्यासाठी काय-काय टार्गेट्स? मला पॉलिटीमध्ये 15 पैकी 15 आणायचे. हे पण टार्गेट तुम्ही देऊ शकता स्वतःला. मला इकॉनॉमीमध्ये 13-14 बरोबर आणायचे. मॅथ रिझनिंगमध्ये 15+ आणायचे. सायन्स ज्याला अवघड वाटतो तिथं मला 10+ प्रश्न बरोबर आणायचे. असे टार्गेट छोटे-छोटे टार्गेट स्वतःला द्यावं लागतील. ठीक आहे. त्याच्यामुळं खूप महत्वाचं आहे बरं का हे जे मी तुम्हाला सांगितलं ना स्वतःला टार्गेट द्या, तुम्ही स्वतःशी बोला आणि झोपताना एक प्रश्न स्वतःला विचारा, तर मी स्वतःशी प्रामाणिक राहून आज अभ्यास केलाय का? तर उत्तर येस असेल, तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करताय आणि तुम्ही योग्य दिशेने तुम्ही पास होणार. जर उत्तर नाही असेल, तर दुसऱ्या दिवशी या प्रश्नाचं उत्तर येसमध्ये बदलण्याचा प्रयत्न. आज नाही आहे ना उत्तर, उद्या मी स्वतःशी प्रामाणिक राहून अभ्यास करेन. ओके. आता पुढची एक महत्त्वाची फ्लड ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल्टर करता आली पाहिजे. याचा अर्थ असा आहे, का हे बघा तुम्ही माझं लेक्चर बघताय, 10 दिवसांनी कोणतरी अजून एक लेक्चर टाकेल जो टॉपर आलेला आहे. तो टाकल का शेवटच्या 80 दिवसांची स्ट्रॅटेजी, शेवटच्या 70 दिवसांची स्ट्रॅटेजी, 70+ स्कोर आणण्यासाठी स्ट्रॅटेजी. म्हणजे इन्फॉर्मेशन खूप जास्त झालेली आहे. ती तुम्हाला फिल्टर करता आली पाहिजे सर. मी सांगितलेला प्लॅन जर तुम्हाला आवडलाय, तुम्हाला वाटतंय का हा प्लॅन वर्क करणार आहे, त्याच्यावर तुम्ही कन्सिस्टंट राहा. तुम्हाला बाकी कोणतंच लेक्चर बघायची गरज नाही. म्हणजे मी सांगतो असं नाही, असं तुम्हाला कोणाचा आवडू शकतो. माझंच नाही म्हणत आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा तुम्ही आधी पण प्लॅन फॉलो करता तोच फॉलो करा. पण त्याच्यामध्ये बदल नका करू. कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची. रेग्युलर त्याच गोष्टीवर काम करा. काय मी वेगळं सांगेल 10 दिवसांनी कोणतं तरी दुसरं एखादं तुम्ही लेक्चर बघा. तुम्ही तुमचा प्लॅन चेंज करून टाका. असं नका करू. तुम्हाला फ्लड ऑफ इन्फॉर्मेशन जी भडीमार झालेला आहे इन्फॉर्मेशनचा YouTube असेल, Telegram असेल, त्याला तुम्हाला फिल्टर करता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याला फिल्टर केलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप चांगला भेटेल. ओके. आणि इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मेहनतीला पर्याय नाहीये. हार्डवर्कला पर्यायच नाही इथं. कधीतरी तर तुम्हाला हार्डवर्क करावं लागणार आहे आणि ते केल्याशिवाय तुम्ही पास होणार नाही. मग कधीतरी करायचंय तर मग आत्ताच का नाही? भविष्यात कारण जास्त दिवस या क्षेत्रात राहिले, तर काय होतं कॉन्फिडन्सची जागा भीती घेते. ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. त्याच्यामुळं आत्ताच मी करेल तो अभ्यास, पुढे नाही. मी पुढच्या अटेम्प्टला करेल, जागा आल्यावर करेल, अमकं सरळ सेवा याच्यात आल्यावर खूप जागा मी पास होईल असं नाही. आजच करायचंय मला. त्याच गोष्टी मला जास्त दिवस किती वर्ष करणार ना मी. किती वर्ष घालवायचे तुम्हाला? मुलींसाठी तर खूप कमी वर्ष असतात. ठीक आहे. तर डिग्री झाल्यानंतर 4-5 वर्षानंतर आपल्या महाराष्ट्रातली संस्कृती अशी लग्नासाठी घरचे प्लॅन करत असतात. माझ्याकडे 3-4 वर्ष भेटले तर मी 1 वर्षातच पोस्ट काढील. पुढचे 2-3 वर्ष मी इंडिपेंडंट जगल. माझी काहीतरी ओळख निर्माण करेल. माझं पुढचं फ्युचर पण चांगलं राहील. मला चांगला लाईफ पार्टनर भेटेल. असा माइंडसेट ठेवा. वर्षानुवर्ष ती मेहनत करण्यापेक्षा एकदाच करा, तर ती अशी करा ना, तर ती रिझल्टच देऊन जाईल. त्याच्यामुळं सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट जी आहे, का मेहनत जी असते अशी असली पाहिजे, म्हणजे प्रचंड प्रामाणिक स्वतःला फसवू नका. आपल्याला स्वतःला याचं उत्तर माहीत असतं. तुम्ही जर इतरांना सांगत असाल, की मी एवढा अभ्यास करतो, तेवढा अभ्यास करतो. स्वतःला हे 100% माहीत असतं, का आपण खरंच प्रामाणिक अभ्यास करतोय. त्याच्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहा आणि प्रचंड मेहनत करा. येणाऱ्या 2026 चे जे पण रिझल्ट असतील ते सगळे तुमच्या फेवरमध्ये असतील. विश्वास ठेवा फक्त स्वतःवर. ओके. अशा पद्धतीने आता ही आमची एक अर्थव्यवस्थेची बॅच आहे. क्वालिटी काय असते ना, ही बॅच बघा. जो माणूस इकॉनॉमीमध्ये पी-एच-डी झालेला आहे, त्याला जे-आर-एफ मिळालेली ऑल इंडिया रँक त्याची
95 रँक आहे ऑल इंडिया. जो नेट सेट क्वालिफाय JRF त्याला भेटलेली तो व्यक्ती इकॉनॉमी शिकवतो इकॉनॉमिक्समध्ये. तुम्ही यांचे डेमो लेक्चर बघा दशरथ सरांचे. क्वालिटी बघा शिकवण्याची. 799 रुपयाची बॅच आहे. इकॉनॉमीचा एक पण मार्क्स याच्या बाहेर राहणार नाही. सगळे पुस्तकांचा अनालिसिस करून त्यांनी नोट्स बनवल्या. त्या नोट्स पण तुम्हाला देणार आहेत. अर्थशास्त्रात जर तुमचा अभ्यास जर अर्थशास्त्र वीक असेल तर तुम्ही ही बॅच करू शकता. ठीक आहे. अशीच आपली गणित बुद्धिमत्तेची पण बॅच येते. ती पण खूप छान येणार आहे. म्हणजे 12 वर्ष ज्या फॅकल्टीने शिकवलंय ती फॅकल्टी आम्ही आणली आहे. आमचा प्रयत्न असाच आहे की स्टँडर्ड फॅकल्टी क्वालिटी एज्युकेशन कसं देता येईल कमीत कमी पैशांमध्ये. तो प्रयत्न असेल. पण मॅथ आणि रिझनिंगची पण बॅच येईल, सायन्सची पण सर्व विषयांच्या आता बॅचेस येतील आपल्या. आता अर्थव्यवस्थेची आली ती तुम्ही करू शकता. डेमो बघा आणि बॅच घेऊ शकता. अशा पद्धतीने आजचा जो प्लॅन आहे, जी 90 दिवसाची स्ट्रॅटेजी ती तुम्हाला सांगितली, ती जर तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो केली ना, याचा रिझल्ट तुम्हाला पेपर झाल्या दिसेल. तुम्हाला लगेच कळेल की यार त्या गोष्टीवर 90 दिवसापूर्वी विश्वास ठेवला होता आणि त्या गोष्टींचं खरंच फळ मिळालं. तिथं माझा स्कोअर 48-50 यायचा तो डायरेक्ट 65 प्लस गेलाय. असं होईल बरं का. कारण जर तुम्ही मेहनत केली तर 100% रिझल्ट येणार. कारण पुस्तकामधलेच प्रश्न विचारले जातात. त्या सगळ्या गोष्टी करा, स्वतःशी प्रामाणिक राहा. 100% रिझल्ट येईल. तुम्ही पास व्हाल. पास झाल्यावर नक्की भेटायला. ओके. जर तुम्हाला बॅच घ्यायला काही अडचण आली तर आपला नंबर आहे 9555 2215 84 या नंबरवर नक्की कॉल करा. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे या नंबरवर भेटतील. ओके. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये मी तेच थांबतो. धन्यवाद.